चाकण-तळेगाव राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर. महामार्गावरील अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगवर वाहतूक पोलिसांची कारवाई. चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करत आता वाहतूक प्रशासन ऍक्शन मोडमध्ये. कारवाई अंतर्गत तब्बल 50हून अधिक अवजड वाहनांना टो करून इतरत्र केलं स्थलांतरित. या वाहनांकडून चलन वसुली. पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांची माहिती. चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था, अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सूचना केल्यानंतर तात्काळ कारवाई. औद्योगिक वाहतुकीचा वाढता भार आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे चाकण शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस होतोय जटिल. चाकण शिक्रापूर मार्गावर अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा विळखा. रस्त्यावर अवजड वाहने उभी राहिल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी अडथळ्यांची शर्यत, प्रवाशांचे आतोनात हाल. चाकण औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असल्याने या मार्गावर दिवस रात्र अवजड वाहनांची वर्दळ. कंटेनर, ट्रक आणि अन्य अवजड वाहनांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला. कोंडीमुळे कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी याशिवाय नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळही जातोय वाया. चाकण-तळेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाचा वापर. रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर चाकणकरांसाठी मध्यरात्री एका सरप्राईज कॉलची चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री 1 वाजता अचानक व्हिडिओ कॉल रस्त्याच्या कामांची जाणून घेतली माहिती. रस्ते दुरुस्तीसाठी पाणी निचरा न होणाऱ्या ठिकाणी प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग. यावेळी ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीचे कुणाल कड, प्रतीक जाधव, प्रशांत टोपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांची उपस्थिती. पुणे जिल्ह्यात अंगणवाडीतील पोषण आहाराचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र. अंगणवाड्यांमध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराच्या तक्रारीनंतर माजी मंत्री वळसे पाटील यांनी पत्रप्रपंच करत सरकारलाच दिला घरचा आहेर. अंगणवाडीतील बालकांच्या पोषण आहाराबाबत तक्रारींचा पाढा वाचत निकृष्ट दर्जाची चौकशी करून कारवाईचीही केली मागणी. बालकांच्या आरोग्याशी खेळ नको. अंगणवाडी पोषण आहाराच्या गुणवत्तेवर वळसे पाटलांनी वेधले सरकारचे लक्ष. दरम्यान जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे यांनी शनिवारी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांना पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाबाबत दिलं निवेदन. महावितरणच्या कामानंतर म्हाळुंगे बिरदवडी रस्ता बेहाल. खड्डे चिखलामुळे वाहन चालक, नागरिक त्रस्त. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे म्हाळुंगे, दवणेमळा, आरुवस्ती, बिरदवडी रस्त्याची दयनीय स्थिती. महावितरण कंपनीच्या कामाला विरोध नाही, पण रस्ता पूर्ववत करा, नागरिकांची मागणी. म्हाळुंगे बिरदवडी मार्गाच्या दुरावस्थेवर नागरिकांचा संताप. महावितरणने रस्ता खोदला पण दुरुस्ती विसरले. म्हाळुंगे बिरदवडी मार्गावर अपघाताचा धोका वाढला. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात IBT प्रयोगशाळेचे उद्घाटन. पाबळ येथील विज्ञान आश्रमाच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाची नवी दिशा. पुस्तकी शिक्षणासोबतच प्रत्यक्ष कौशल्यांचा धडा. शिक्षणातून कौशल्याकडे, कौशल्यातून स्वावलंबनाकडे. आळंदीत IBT प्रयोगशाळेचे लोकार्पण. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्याधारित आणि व्यावसायिक शिक्षण मिळावे यासाठी IBT प्रयोगशाळेची उभारणी. संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन. या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून नारायण पिंगळे, प्रकाश भागवत आणि राम चव्हाण पाहणार काम. विज्ञान आश्रम पाबळचे प्रकल्प अधिकारी ज्ञानराज जाधव आणि सुमेध जाधव यांनी उपस्थित राहून प्रयोगशाळेतील विविध साहित्य उपकरणांची केली मांडणी. दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 18 वर्षीय युवकाचा शनिवारी सायंकाळी तिघळस्थळ परिसरातील शेतातील विहिरीत आढळला मृतदेह. राजगुरुनगर शहरातील पांडुरंगनगर येथील हर्ष हिरामन मांजरे वय वर्ष 18 याचा मृतदेह आढळल्याने खळबळ. खेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. तपास सुरू. पिंपळवंडी
पिंपळवंडीतील चिमुरडीच्या हत्येचा निषेध. राजगुरुनगर शहरात स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे आंदोलन. चिमुरडीला न्याय द्या. पिंपळवंडी घटनेविरोधात राजगुरुनगरमध्ये निषेध. कठोर शिक्षेसह कुटुंबाच्या पुनर्वसनाची मागणी. पिंपळवंडी अत्याचार हत्या प्रकरणी संताप. जलदगती न्यायालयीन सुनावणीसह पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेश देखणे, राज्य सदस्य दिलीप पालवे, प्रवक्ते अॅडव्होकेट अरुण सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस विकास शिंदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कैलास केदारी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर नीता अल्लाट, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटोळे, पुणे कार्याध्यक्ष जयश्री शिंदे, आपचे तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या तालुका अध्यक्षा उज्ज्वला जाधव, खेड तालुका संपर्क प्रमुख हरीश कांबळे आदींची उपस्थिती. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.